नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित 9व प्रकरण दशांश अपूर्णांक त्यातलं शतांश स्थान म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश स्थान आणि दशांश अपूर्णांक रूपातील संख्या कशा लिहायच्या आणि वाचायच्या ते घेतलेलं आहे. आता शतांश स्थान म्हणजे काय की 1/10 या अपूर्णांकाचे आपण 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग हा 1/100 होणार आहे, म्हणजेच 1 शतांश होतो. म्हणजे 1/10 या अपूर्णांकाचे आपण पुन्हा 10 समान भाग केले तर तो 1/100 होतो, म्हणजे 1 शतांश होतो. म्हणून याला शतांश अपूर्णांक किंवा शतांश स्थान असं म्हणतात. आता 14/100 हा अपूर्णांक 0.14 म्हणजे इथं 2 शून्य आहेत, तर 2 नंतर या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे 0.14 असा लिहितात. आता अशाच प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात. आता उदाहरणार्थ इथे घेतलं आहे बघा, 6.57/100 चे दशांश लेखन काय येईल. आता इथं 6 पूर्णांक आहे म्हणून 6 दशांश चिन्ह 5-7 याप्रमाणे लिहितात. आणि वाचन ह्याचं कसं करतात, तर 6 दशांश चिन्ह 5-7 याप्रमाणे वाचन करायचं असतं. तर आता उदाहरण संग्रह 37 जो आहे तो याप्रमाणेच आहे की खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा. त्यातलं पहिला अपूर्णांक आहे 9.1/10. आपण इथं कसं लिहिणार, याचं लेखन कसं लिहिणार, हा 9 पूर्णांक आहे म्हणून 9.1. 9.1. आता हे लिहायचं कसं हे आपण आता बघितलं आहे. आता हे वाचन कसे करतात, तर 9 दशांश चिन्ह 1 याप्रमाणे वाचन करायचं आहे. आता पुढचं आहे 9.1/100. आता हा 9 पूर्णांक म्हणून 9 दशांश चिन्ह, आता इथे 1 आहे म्हणून याचं शतांश स्थान कसं येणार आहे, तर 0.1 येईल, कारण इथे एकच संख्या आहे, इथे 2 शून्य आहेत म्हणजे 0.1. आता याचं वाचन आपल्याला 9 दशांश चिन्ह 0.1 याप्रमाणे करतात. आता पुढचं तिसरं गणित आहे 4.53/100. 4 दशांश चिन्ह, 2 शून्य आहेत, 2 संख्या आहेत म्हणजे इथं 53 येणार. मग 4 दशांश चिन्ह 5-3. 4 दशांश चिन्ह 5-3 याप्रमाणे वाचन करायचं आहे. आता 78/100 म्हणजे 0 दशांश चिन्ह 7-8 याप्रमाणे लिहायचं आहे. म्हणजे इथं आता वाचन करताना 0 दशांश चिन्ह 7-8. आता पुढचं बघा 5/100. सॉरी, इथे पुढं पूर्णांक नाही आहेत म्हणून 0च येणार. 0 दशांश चिन्ह, आता इथं 2 शून्य आहेत आणि इथे एकच संख्या आहे म्हणजे 0.5. मग 0 दशांश चिन्ह 0.05. फक्त क्रमाने वाचत जायचं. 0 दशांश चिन्ह 0.5. आता इथं बघा 4 दशांश चिन्ह 5-3 याप्रमाणे क्रमाने वाचायचं आहे. आता इथं 5/10 म्हणजे 0 दशांश चिन्ह 5, कारण इथं एक शून्य आहे आणि अंशस्थानी एक संख्या आहे म्हणजे 0
दशांश चिन्ह 5, 2/10 0.2 0.2 अशा प्रकारे वाचन करायचं आहे. आता हे इथं 0.20. आता हे तुम्ही 0.2 फक्त 2 लिहिलं तरी चालतं आहे. 0 नाही लिहिला पुढे तरी चालतो आणि लिहिला तरी चालेल. आता हे आपण वाचन करताना 0.2 असं वाचन किंवा 0.20. परंतु ह्या शून्याला पुढे काही किंमत नाही म्हणून तुम्ही तर हे नाही वाचन केलं तर चालेल. फक्त याप्रमाणे वाचन करा किंवा याप्रमाणे लिहा. तर अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकांचं दशांश चिन्ह वापरून लेखन कसं करायचं आणि वाचन कसं करायचं हे आपण आत्ता घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.